कोथरूड इथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एक पेड़ मां के नाम अर्थात आईच्या नावानं एक झाड या मोहिमेअंतर्गत आज वृक्षारोपण करण्यात आलं। तसंच पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थही वृक्षारोपण करण्यात आलं। या संपूर्ण परिसरात 200हून जास्त झाडं लावली जाणार आहेत। या उपक्रमामुळे वृक्षसंपदा वाढून निसर्गाची जैवविविधतेची साखळी जपली जाणार असल्याचं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं। एक पेड़ मां के नाम या आव्हानानंतर मागच्या जवळपास 1 वर्षामध्ये देशभरात या संकल्पनेवरती आधारित जवळपास 140 कोटी वृक्षांचं लागवड झाली, वृक्षारोपण करण्यात आलं। आज पुण्यामध्ये सुद्धा याच मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पेड़ मां के नामच्या या उपक्रमामध्ये जवळपास 500 झाडांची आज या ठिकाणी रोपण होते। निश्चितपणे हवामानातील बदल असतील, प्रदूषणाची पातळी ही नियंत्रणात राखण्याची असेल, पर्यावरणाचा समतोल राखणं असेल, याला निश्चितच या उपक्रमाने मोठी मदत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एक पेड़ मां के नाम या अभियानांतर्गत सर्व नागरिकांनी झाडं लावून त्यांचं जतन केलं पाहिजे असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं।